त्या माणसांना, अशा नालायक माणसांना घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती, दीनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित घेतील। संपूर्ण ओबीसी समाज की ओर से 27 अगस्त को लोहा शहर में ओबीसी एल्गार सभा का आयोजन किया गया था। इस सभा में आए प्रोफेसर लक्ष्मण हाके और नवनाथ वाघमारे का 5 जेसीबी से पुष्प वर्षा कर जोरदार स्वागत किया गया। एल्गार सभा के लिए पूर्व नगर अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, चंद्रसेन पाटिल, डॉक्टर संजय पवार, देविदास राठौड़, संभाजी धुगंडे, रामचंद्र येलवाड़, पूर्व नगर सेवक रमेश माई, युवराज वाघमारे, आमोल व्यवहारे, माधव मुसे के साथ बड़ी संख्या में समाज के लोग मौजूद थे। इस मौके पर प्रोफेसर लक्ष्मण हाके ने कहा कि राज्य में ओबीसी समुदाय 60% है और मराठा आरक्षण के जरिए इस समुदाय पर दबाव बनाने की कोशिश की जा रही है। उन्होंने यह भी कहा कि मनोज जारांगे पाटिल मराठा ओबीसी के बीच विवाद पैदा करने का काम कर रहे हैं। लोहा के साथ नांदेड़ जिले से 5 ओबीसी विधायकों को विधानसभा में भेजें, ऐसा आह्वान ओबीसी आरक्षण रक्षक नेता प्रोफेसर लक्ष्मण हाके ने किया है। नांदेडमध्ये 5 आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांनो। 36 जिल्हे आहेत, 36 गुणिले 5 4 धरा, किती होतात बघा। आमची वाटचाल, आमची आत्ताची वाटचाल हक्क आणि अधिकाराची, पण आम्ही ज्या माणसांना भरभरून मतं दिली, आमदार खासदार केलं, ती माणसं त्यातला एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे, ना कायद्याच्या सभागृहात बोलायला तयार। नालायक माणसांना घरी बसवून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी इथला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती, दीनदलित बांधव आणि आदिवासी बांधव निश्चित घेतील। हे बघा, आम्ही आरक्षणाच्या दायऱ्यामधली जेवढी लोक आहोत, आत्ताच एका खंडपीठानं SC ST ला सुद्धा क्रिमिलेअरची अट लावावी म्हणून सांगितलं। असे जावई शोध सुप्रीम कोर्ट घेतं कसं? सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे का जे राष्ट्रपतींचे अधिकार आहे? या देशामध्ये संसद सुप्रीम आहे। आम्ही या गोष्टींचा निषेध व्यक्त करतो। आरक्षण संपवण्याचा घाट फक्त ओबीसीचा घातला गेलेला नाही, तर तो SC आणि ST चा सुद्धा घातला आहे। या जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणला असता तर या महाराष्ट्रामधलं फक्त ओबीसीचं नाही तर SC ST चं आरक्षण सुद्धा संपलं असतं। देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।